आता आपण प्रकरण 8व्या अंतर्गत केसी मधल्या कामकाजाला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये आपण टोमॅटो सॉसची माहिती घेणार आहोत. तर आपल्यासमोर सॅम्पल आणलेला आहे. तर या टोमॅटो पासून हा जो काय पॅकेड असा हा सॉस आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर ही जी काय प्रोसिजर सगळी चालणार आहे त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊ. त्याच्या आधी ज्या आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगेन, मग एक एक मुद्द्याकडे आपण जाऊयात. तर पहिल्यांदा प्रस्ताव. आता टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस हे दोन्ही पदार्थ हे प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत. आता प्रत्येक वेळेस ताजा टोमॅटो आपल्याला मिळेल असं नाही, बरोबर, किंवा कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्य पण आहे. तर मार्केटला तो आहे म्हणून घरी आपल्याला जरूर असतो असं नाही. शिवाय टोमॅटो आहे तसं फ्रेश मध्ये घेणं, आमटी स्वरूपात घेणं, सूप स्वरूपात घेणं किंवा सॅलड स्वरूपात कापून खाणं आणि सॉस बरोबर हे त्याचा आस्वाद घेण्यात थोडी फरक आहे. एक तर टोमॅटो सॉस आपण जेव्हा वापरतो तो कसा वापरतात, आता ब्रेड चपाती बरोबर लावून खातात, किंवा काही वेळेस काही फास्ट फूड आयटम आहेत. फास्ट फूड मी काही समर्थन करणार नाही, तुमच्या वयोगटात थोडस लिमिटेड घेतलं तर हरकत नाही. म्हणजे कचोरी असेल किंवा वडा असेल किंवा ढोकळा असेल तर अशा बरोबर लोक खातात. आणि आपल्याकडे रेग्युलर म्हणलं तर टोमॅटो सॉस हा चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर खाण्याची पद्धत आहे. तर जेव्हा तो सॉस आपण अशा इतर खाद्यांबरोबर खातो तेव्हा टोमॅटोचे पदार्थ सगळे मिळतातच. त्यात जीवनसत्व आहे, त्यात खनिज आहेत, मेद आहे, शर्करा आहे, प्रथिन आहे, हे सगळे घटक मिळतात. त्याच्याशिवाय मसाले म्हणून आपण त्याच्यामध्ये जे घटक घालतो त्यामध्ये कुठले मसाले आहेत, त्यामध्ये लवंग आहे, दालचिनी आहे, जायपत्री आहे, इलायची आहे, काळी मिरी आहे, जिरं, मिरची पूड आहे. तर त्यातले जो घटक आपल्याला मिळतात आणि वापरण्यासाठी अतिशय सोयीचं आहे. कारण ते सॉस नुसता असा आपल्याला घ्यायचा आहे असा आणि तो त्या ब्रेडला लावायचा आणि खायचा आहे, लक्षात येईल. शिवाय हा जो काय आपण सॉस मार्केटमध्ये खरेदी करतोय त्याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, कारण प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. साठवणीसाठी पण काय खर्च अधिक येत नाही. आणि हा जो टोमॅटो सॉस जेव्हा मार्केटला ह्याचा दर कमीत कमी असतो, कंपन्यांचं धोरण असतं, तेव्हाच ते बनवतात, त्यामुळे एवढा खर्च आपल्याला मिळतो, लक्षात येईल. तर असे हे पदार्थ कशा पद्धतीने बनवणं ही एक इंडस्ट्री आहे, कॉटेज इंडस्ट्री आहे, घरगुती इंडस्ट्री आहे. घरामध्ये आपण वापरू शकतोच, पण हे थोडंसं आपण प्रॅक्टिस केली, शास्त्रीय माहिती सगळी घेतली, त्याची प्रमाणपत्र आपण सरकार दरबारी जमा केली, कागदपत्र पूर्ण केली, तर हा एक प्रकल्प होऊ शकतो. ठीक आहे. तर आता सॉस, नेमकं सॉस म्हणजे काय? तर सॉस म्हणजे टोमॅटो गरामध्ये किंवा रसामध्ये, टोमॅटो गरामध्ये टोमॅटो गरामध्ये किंवा रसामध्ये योग्य प्रमाणात मसाले टाकून गरम केल्यानंतर जो अधिक काळ टिकणारा घट्ट पदार्थ तयार होतो त्याला सॉस असं म्हणतात. टोमॅटो गरामध्ये किंवा रसामध्ये योग्य प्रमाणात मसाले मिसळून उष्णता दिल्यानंतर जो घट्ट पदार्थ तयार होतो त्यास सॉस असं म्हणतात. ठीक आहे, ही झाली त्याची व्याख्या. आता टोमॅटो सॉस तयार करण्याची पद्धती आपण समजून घेऊयात. काय, कशा पद्धतीने टोमॅटो सॉस तयार करतात, म्हणजे ह्या टोमॅटो पासून हे आपलं बनवायचं. हे कसं बनवतात, त्याला काहीतरी प्रोसिजर आहे ना, त्याला काहीतरी पद्धती आहे. म्हणजे ह्या फळांच्या निवडीपासून असा हा पॅकिंग होऊन बनण्यापर्यंत, लक्षात येईल. तर आता एक एक मुद्दे आपण बघत जाऊया त्याच्यामध्ये पद्धतीमध्ये. तर पहिल्यांदा फळांची निवड, दुसरा मुद्दा तयारी, तिसरा मुद्दा गर किंवा रस काढणे, चौथा मुद्दा गर शिजवणे. एक स्टेप कमी करून मी डायरेक्ट
पाचवं घटक पदार्थ मिसळणे. हा चालेल, माहिती पण सोबत सांगतो. त्यानंतर पॅकिंग, लेबल आणि साठवण. तर यामध्ये फळांची निवड. तर टोमॅटोची चांगल्या प्रकारे पिकलेली लाल चुबूक किंवा गर्द रंगाची फळं निवडायची. याच्यामध्ये कच्ची फळं, डागाळलेली फळं, अति पिकलेली फळं म्हणजे असं प्रेस केल्यानंतर ते आतमध्ये जातील अशी फळं निवडायची नाही. ही फळांची निवड. याच्यामध्ये कच्ची फळं निवडली तरी स्वाद याच्यामध्ये फरक पडतो, की टिकवण्यात फरक पडतो, आम्लाचा फरक पडतो. आणि अतिपक्व फळं निवडली तरी सुद्धा त्याच्या गुणवत्तेवरती परिणाम. त्यानंतर आता तयारी करणं. तर आता टोमॅटोच्या फळामध्ये जे काही रस आहे तर तो सालीला चिकटला आपल्या गरामध्ये आणि बियाला लागून असा रस असतो. त्यामुळं आंब्याचा रस काढणं आणि टोमॅटोचा रस काढण्यात फरक आहे. आता आंब्याचा रस काढताना कसं करतो, फोडी करतो, साल वेळ करतो चाकूनी आणि ते पल्पर लावून काढतो. हे साल असे लगेच निघत नाही, चिकटलेले. त्यासाठी ब्लँचिंग करतो. ब्लँचिंग उष्णतेची क्रिया करायची. हे दोन पद्धतीने आपण करू शकतो. तयारीचा भाग म्हणून ही फळं निवडायची, स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये असं अगर स्थिर असणाऱ्या बकेट सारख्या भांड्यामध्ये टाकून ती धुवून घ्यायची. तर याच्यावर असणारा गाडी कचरा, धूळ, औषधांचा, बुरशीनाशकांचा फवारा, तिथे अटकलेले काही बुरशीनाशक, तळाकडे बुरशीनाशक, रोड टच स्पॉट असेल तर सगळा बाकीचा धुळीचा भाग हा यातला पुढे उष्णमध्ये धुवून घ्यायचा. थोडा तो तयारीचा भाग झाला. त्यानंतर गर किंवा रस काढणे यासाठी प्रोसिजर काय आहे, तर ह्याला ब्लँचिंगची क्रिया करायची. ब्लँचिंग क्रिया करायची दोन पद्धतीने आपण करू शकतो. एक तर अशा ह्या उकळत असणाऱ्या पाण्याची का वाफ होते, ते वाफेवरती टोमॅटो धरायचे, मसलिन कापडामध्ये बांधून त्या वाफेवरती त्याला उष्णतेची क्रिया करायची आणि लगेच थंड पाण्यामध्ये बुडवायचं. 1 मिनिट ते 1.5 मिनिट चालतं. ते उकळत्या पाण्यामध्ये, मसलिन कापडामध्ये, मलमल कापडामध्ये टोमॅटो ठेवून उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवायचं आणि लगेच थंड पाण्यामध्ये त्याला घालायचं. त्यामुळे काय होतं, की या सालीला क्रॅक जातात, तडे जातात. त्या साली असा जो टोमॅटो आहे त्याला असे तडे जातात आणि ते मग उसकुटून घेऊन नंतर आतला गर आणि ज्या बिया आहेत तर त्या मिक्सरला लावून किंवा चाळणीवरती घासून दोन्ही पद्धतीने करायचं किंवा पल्परला लावून त्या बिया वेगळ्या करायच्या. कशाने एकदा साल काढून घेतली, साल काढली निघते लगेच हाताने, बटाटे साल काढल्यासारखं. त्यानंतर आता जो काही गर आहे त्याच्यामध्ये रस आहे आणि त्याच्यामध्ये बिया पण आहे. बिया पुढे येऊन चालत नाही आणि जास्त जाड गर कधी चालत नाही. रस आपला घेण्यासाठी ते चाळणीवरती घासून घ्यायचं. 1 मिलीमीटर आकाराच्या चाळणी मिळतात स्टेनलेस स्टीलची, त्यावरती घासून घ्यायचं. बरोबर खाली रस पडतो किंवा मसली कापडात पिळून पण काय लोक काढतात ते कमी निघतं. कच्च्या पद्धतीने काढतात परपरा लावून त्याने कमी निघतो रस. पुस्तकामध्ये फरक स्पष्ट करा म्हणून आहे. गरम पद्धतीने टोमॅटोचा रस काढणं, थंड पद्धतीने रस काढणं. थंड मध्ये रिकव्हरी कमी राहते, कमी रस मिळतो, गरम मध्ये जास्त मिळतो. गुणवत्ता चांगली असेल, गुणवत्ता कमी असते, वेळ अधिक लागतो, वेळ कमी लागतो. अशा पद्धतीने शक्यतो गरम पद्धतीने रस काढा, रंग चांगला होतो, तो चीज चांगला टिकून राहतो. असे हे सगळे फायदे आहेत. अशा पद्धतीने रस काढणे लक्षात येईल. कसं तर त्यानंतर ते भांड्यामध्ये रस घ्यायचा, शिजवायला घ्यायचा. शिजवत असताना हे जे काही घटक प्रमाण सांगितलं तुम्हाला, त्यासमोर घटक प्रमाण वाचून दाखवतो कसं आहे ते बघा. तर टोमॅटोचा गर जर 3 किलो असेल, लिहून घेतलं का तुम्ही ते? टोमॅटोचा गर किंवा रस 3 किलो असेल तर त्यामध्ये एवढं हे प्रमाण ठरवून घ्यायचं. समजा 1 किलो असेल त्या प्रत्येकाला 3 ने भागायचा. 3 किलोसाठी दिलं प्रमाण आहे. 1 किलो असेल तर प्रत्येकाला 3 ने भागायचं आहे. लक्षात येईल. त्यामुळं 3 किलो जर रस निघाला तर 37.5 ग्राम कांदा घ्यायचा, लसूण 2.5 ग्राम घ्यायचा, लवंग 1 ग्राम, दालचिनी 1.7 ग्राम, जायपत्री 0.25 ग्राम, इलायची 1.2 ग्राम, काळी मिरी 1.2 ग्राम, जिरे 1.2 ग्राम, मिरची पूड 9 ग्राम, मीठ
31.2 ग्रॅम, साखर 60 ग्रॅम आणि व्हिनेगर 150 मिली. हे सगळेच पदार्थ एकदम मात्र घालायचे नाहीये, लक्षात ठेवा. हे जे काही मसाले म्हणून जेवढे आहेत तेवढे ते कुटून बारीक करून किंवा मिक्सरला लावून ते कापडाच्या पुरचुंडी तयार करायची, कापडाची पुरचुंडी. त्याच्यासाठी एक बॅग पण असते अशा पद्धतीची. तर ह्याच्यात मसाले सगळे टाकायचे आणि ती अशी गाठ करून ती मसाल्याची बॅग त्या शिजणाऱ्या ह्या पात्रामध्ये भांड्यामध्ये ठेवायची. परत सांगतो कसं ते. रस काढला, रसाला उष्णता द्यायची आहे, त्याच्यामध्ये ह्या मसाल्याचा अर्क त्यात उतरायला पाहिजे. मसाले डायरेक्ट टाकायचे नाही त्यात. ज्यावेळी मसाले टाकायचे ते मसाले असे मसल कापडामध्ये घ्यायचे वगैरे अशा बॅगमध्ये घ्यायचे तुकडे करून किंवा मिक्सरला लावून आणि ह्याचा अर्क उतरावा. अर्क उतरतो बरोबर त्या उकळणाऱ्या रसामध्ये अर्क उतरतो. त्याच्या आधी किंवा त्या दरम्यान 1/3 साखर त्यात टाकायची. लक्षात येईल. 1/3 साखर आणि मसाल्यांची पुरचुंडी सहितची असणारी बॅग ही त्यात टाकून गरम करायला सुरुवात करायची, उष्णतेत राहायचं. आणि हे एकूण जो काही गर आहे तर तो गर 1/3 व्हायला पाहिजे, म्हणजे 1 किलो पर्यंत यायला थोडक्यात 1/3 होईपर्यंत उष्णता द्यायची. लक्षात येईल का. त्यानंतर पुढच्या टप्प्यात घटक पदार्थ एकूण सांगितलं त्याच्यामध्ये 1/3 गर आला की उरलेली साखर तर टाकायची, उरलेली साखर. आणि ह्या टप्प्यात मीठ टाकायचं. मीठ सुरुवातीला टाकायचं नाही, मीठ सुरुवात टाकलं तर त्याचा रंग कमी होतो. टोमॅटो केचप आणि सॉसमध्ये मीठ सुरुवातीला आपण टाकलं उष्णतेत असताना 1/3 साखरेबरोबर मसाल्याबरोबर तर त्याचा रंग जो याला पाहिजे तांबडा रंग तर तो येत नाही. त्यामध्ये चूक करायची नाही. तर शुद्ध मीठ वापरायचं, त्यात लोहाचं प्रमाण जास्त नको. आणि टाकताना मीठ जे टाकायचं ते शेवट टप्प्यात टाकायचं, त्याला उष्णता जास्त लागायला पाहिजे. त्यानंतर तो पदार्थ थंड झाल्यानंतर व्हिनेगर टाकायचा. काही मंडळी सोडियम बेन्झोएट पण टाकतात, 0.25% सोडियम बेन्झोएट टाकायचं आणि मग त्याला पॅकिंग करायचं अशा पद्धतीने पाऊचमध्ये करून. अगर हे पाऊच पॅकिंग म्हणतात त्याला, पाऊच पॅकिंग किंवा काचेच्या बाटलीमध्ये करते, प्लास्टिकमध्ये पण करते. त्यावरती लेबल लावायचं, किसान ब्रँडचं आहे. आणि मग ते साठवण करायचं. साठवण करत असताना आता सुपर मार्केटला किंवा बाजारात असंच मिळतं, असंच ठेवायचं. तुम्हाला जेव्हा पाहिजे काढायचं, वापरायचं, असंच ठेवायचं. अगदीच ओपन ठेवला असेल मग फ्रीजमध्ये ठेवायचं, नसेल फ्रीज ठेवायची गरज नाही. त्यात परीक्षा घातलेत मसाल्याचं परीक्षेचं काम करतात, ते आपण याच्यापूर्वी पण बघितलं. लक्षात येईल. समजतंय का. कृती समजली. आता पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघायचा आहे. कृती म्हणून विचारल्यावर तुम्हाला सगळं लिहायला लागेल. कृती म्हणून लक्षात येईल. कृती धावतात पण या बाजूला इकडे देतो मी. आता धावता कसं आहे ते लिहून घेता का तुम्ही. ठीक आहे, इकडे तुम्ही धावता. पण आता हा एक मुद्दा बघायचा राहिलाय आणि चिली सॉस बघायचा राहिला. हे तर लिहून घेतलं असेल ना. हे पुस्तक आहे. धावतात टाकतात म्हणजे काय म्हणजे इंग्लिशमध्ये याला फ्लो शीट. तर पहिल्यांदा टोमॅटो फळांची निवड, तयारी, ब्लँचिंग, गर, रस काढणे, घटक पदार्थ निश्चित करणे, लिहून झालं पुढचं. त्यानंतर 1/3 साखर मिसळणे, त्यानंतर उष्णता देणे,
मसाले पोरचुंडी किंवा बॅग मिश्रणात ठेवणे 1/3 गर होईपर्यंत उष्णता देणे साखर मिसळणे मीठ घालणे इकडचं घेतलं का पुरचुंडी मीठ घालणे त्यानंतर व्हिनेगर मिसळणे त्यानंतर परिरक्षक सोडियम बेन्झोएट घालणे त्यानंतर पॅकिंग त्यानंतर लेबलिंग आणि साठवण हा प्रोसेसचा भाग आहे. इकडे झालं पुढचं झालं आपलं यानंतर आता शेवट सवय मिरची सॉस म्हणजेच चिली सॉस तयार करण्यासंबंधी माहिती आहे. जसं कांद्यापासून बनवतात व्हिनेगर म्हणजे 4% ऍसिडिक आम्ल असणारं पाण्यातलं द्रावण पारदर्शक मिठाचं द्रावण जसं असतं तसं थोडक्यात म्हणता लेबल करणं त्यावरती कंपनीचं नाव पदार्थाचं नाव पत्ता घटक प्रमाण तर जसं टोमॅटोपासून सॉस बनतो तसं मिरचीपासूनही बनतो मिरची सॉस. त्यासाठी हिरव्या मिरचीपासून बनवण्याची पद्धत आहे. त्याचं घटक प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही आधी घटक प्रमाण तर हिरवी मिरची कमी तिखट 2 प्रकारे आहेत. कमी तिखट 100 ग्रॅम हिरवी मिरची तिखट 100 ग्रॅम व्हिनेगर 50 मिली जिरे 3 ग्रॅम आले 10 ग्रॅम थोडं पलीकडे दिलंय मीठ 15 ग्रॅम हिंग 3 ग्रॅम खाद्यतेल 20 मिली आणि पाणी 25 मिली अशा पद्धतीनं घटक प्रमाण दिसतं ना. आता ह्याची कृती तर मिरची सॉस करत असताना पहिल्यांदा मिरच्याची निवड लिहून घेतला का घेणार आहे. ठीक आहे पहिल्यांदा मी स्पष्ट करतो सोबत पण चालतंय हरकत नाही. तर पहिल्यांदा मिरचीची निवड करणे मिरची निवड
त्यानंतर तयारी, त्यानंतर तेलामध्ये जिरे गरम करणे, त्यानंतर मसाले मिसळणे, उष्णता, पॅकिंग आणि साठवण. कृती दोषी स्वरूपात दिलेली जाते. कृती ज्याला तुम्ही म्हणजे मुद्देगाडी लिहू पण शकता, त्याच्या अडचण येणार. तर याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने कृती करतात. पहिल्यांदा टोमॅटो मसाला निवडायची, मिरचीची निवड करायची. निवड करता 2 टप्पे, कमी तिखट आणि तिखट 2 प्रकारच्या मिरची निवडायची. तर ती निवड करायची. ही मिरची पूर्ण वाढलेली निबर असणारी मिरची असली पाहिजे. कच्ची म्हणजे कमी गुणवत्तेची मिरची चालणार नाही किंवा अपक्व मिरची चालणार नाही. थोडक्यात आपण खरडा जो करतो, ठेचा म्हणतात काही मंडळी, तशा पद्धतीची मिरची निवडायची. त्यामध्ये तिखट असणारी कमी तिखटाचे 2 समप्रमाणात निवडायचे. 100 ग्रॅम ते 100 ग्रॅम घे. त्यानंतर तयारी, तर हे पाण्यामध्ये देठ बुडतील अशा पद्धतीनं पाण्यामध्ये ह्या मिरची सगळ्या ठेवायच्या, धुवून घ्यायच्या. वाहत्या पाण्यामध्ये धुता येईल किंवा वॉशरने धुता येईल किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात मिरची धुवून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तेलामध्ये जिरे गरम करून घ्यायचे दुसऱ्या बाजूला. त्यानंतर ही जी काही मिरची आहे याची पेस्ट करण्यासाठी पाण्यामध्ये ती मिरची टाकून तुकडे केलेली मिरची एकजीव करून घ्यायचं, मिक्सरला लावून घ्यायचं पाहिजे, चालू शकतो. त्यानंतर हे सगळे घटक पदार्थ मिसळायचे. जिरे गरम करून घेतले तेलामध्ये. त्यानंतर आपण इकडे मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. त्यात मसाले टाकायचे. परत मसाल्याप्रमाणे सांगितलं मला या ठिकाणी. जिरं 3 ग्रॅम, आले 10 ग्रॅम, मीठ शेवटप्पा टाकायचं 15 ग्रॅम, हिंग 3 ग्रॅम, खाद्यतेल 20 मिली आणि पाणी 25 मिली. पाणी कुठं वापरणार? पेस्ट करण्यासाठी. तेल कुठं वापरणार? जिरं गरम करत असताना. अशा पद्धतीनं हे मिश्रण सगळं करायचं आणि उष्णता देऊन त्याचा एक प्रकारचा लगदा तयार करून घ्यायचा. 25 ते 30 TSSL घन घटक प्रमाणे अशा पद्धतीनं करून घ्यायचं. पॅकिंग करायचं. त्याच्या आधी त्यामध्ये मीठ घालायचं, व्हिनेगर मिसळायचं आणि मग पॅकिंग करून साठवण करायचं. लेबलिंग केल्यानंतर केचप पेक्षा सॉस करणं सोपं आहे. टोमॅटो सॉस पेक्षा परत चिली सॉस करणं त्यापेक्षा पण सोपं आहे. ठीक आहे. उष्णता दिल्यानंतर पॅकिंग करायचं. उष्णतेनंतर काय करणार तुम्ही? हे सगळं मिश्रण एकत्र केलं तर पाणी कमी करायला लागेल आपल्याला ना. ते एकत्र सगळं भांड्यामध्ये आपण फिरवत फिरवत पाणी त्यातलं कमी करायचं. पाणी किती घेतले आपण? 25 मिली घेतले पेस्ट करताना. ते पाणी त्यातलं निघून जायला पाहिजे, तीव्र प्रमाणात व्हायला पाहिजे. त्यासाठी उष्णता द्यायची आणि मग त्यानंतर मीठ आणि व्हिनेगर टाकून पॅकिंग करायचं थंड झाल्यानंतर आणि मग साठवण करायची लेबलिंग केल्यानंतर. हे कसं आपल्याला मिळतं बाजारामध्ये अशा पद्धतीने मिरची पेस्ट पण मिळते. मिरची पेस्टचा वापर काय? तर ज्या ठिकाणी आपल्याला हिरव्या स्वरूपातील मिरचीचा स्वाद द्यायचा आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे. बऱ्याच वेळेस अलीकडं हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेले फुगे धपाटे त्याला म्हणतो आपण, पुऱ्या करतात, त्यात वापर देतात. काय शंका याच्यामध्ये आता? ठीक आहे. आपणच तास कंटिन्यू करणार आहोत.